मित्रांनो, ही गोष्ट त्यावेळेची आहे जेव्हा मी फक्त 19 वर्षाचा होतो आणि कॉलेजमध्ये शिकत होतो. माझ्या आईबाबांनी मला पुढच्या शिक्षणासाठी नाशिकला माझ्या सुरेश मामाकडे पाठवलं होतं, जेणेकरून मला घरासारखं वातावरण मिळेल आणि अभ्यासावर लक्ष केंद्रित करता येईल. मामा आणि कविता मामी दोघे एक मोठ्या शाळेत शिक्षक होते. त्यांना 2 लहान मुलं होती, साधारण 8 आणि 10 वर्षाची, जी रोज शाळेत जायची. घर खूप मोठं आणि आरामदायी होतं. नाशिकला पोहोचताच मी एक चांगल्या क्लासमध्ये ॲडमिशन घेतली. रोज सकाळी उठून अभ्यास, संध्याकाळी क्लास आणि रात्री घरी रिव्हिजन, असं सगळं सुरळीत सुरू होतं. पण अचानक मामाची बदली झाली. ते दुसऱ्या शहरात गेले आणि घरात फक्त कविता मामी, त्यांची 2 मुलं आणि मी उरलो होतो. कविता मामीचं वय 40च्या आसपास होतं, पण त्यांना पाहिलं की वाटायचं ते अजून आपल्या तारुण्याच्या उंबरठ्यावरच आहेत. त्या शाळेत साडी नेसून जायच्या, पण घरात शक्यतो मॅक्सवेलच असायच्या. शेजारीसुद्धा त्यांचे कौतुक करताना थकायचे नाहीत. त्या खरंच खूप सुंदर होत्या, असं की कोणीही पाहता क्षणी त्यांच्या प्रेमात पडेल. मी तर त्यांच्यासोबत राहताना रोज त्यांना चोरून बघत असे. एका दुपारची गोष्ट आहे. मी क्लासवरून परतलो तेव्हा पाहिलं की त्या अंगणात कपडे धुवत होत्या. जशा त्या खाली वाकल्या तसं त्यांचं ते भरदार व्यक्तिमत्व बाहेर डोकावू लागलं. जणू काही पर्वतासारखं लटकत होतं. मी तिथेच थबकलो, डोळे विस्पारून बघत राहिलो. माझ्या काळजाचा ठोका चुकला आणि खाली माझी भावना दाटून आल्यासारखी हालचाल होऊ लागली. त्या इतक्या भारी दिसत होत्या की मनात विचार आला, काश या माझ्या असत्या. त्याच दिवसापासून मी ठरवले की काहीही करून त्यांना सुंदर वेळेचा अनुभव द्यायचा. पण कसा? त्या लग्न झालेल्या 2 मुलाच्या आई. तरीही मामाच्या गैरहजेरीत त्यांचं ते एकटेपण मला कधी संधी वाटत होतं. दिवस जात होते. मी त्यांच्याशी बोलणं वाढवू लागलो. कधी किचनमध्ये मदत करायचं तर कधी मुलांच्या अभ्यासात. मामी पण मला बेटा म्हणून हाक मारायच्या, पण मी त्यांच्याजवळ जाण्याचा प्रयत्न करत राहायचो. एक दिवस संध्याकाळी मामी माझ्या खोलीत आल्या. हातात त्यांचा नवीन फोन होता. त्या म्हणाल्या, "अरे राहुल, हे फेसबुक काय असतं रे? सगळे याबद्दल बोलत असतात." मी हसून म्हणालो, "मामी, ही एक अशी जागा आहे जिथे लोक आपल्या मित्रमैत्रिणीशी जोडले जातात, फोटो शेअर करतात, चॅटिंग करतात. थांबा, मी तुमची ID बनवून देतो." मी लगेच त्यांचा एक प्रोफाईल बनवलं, काही माहिती भरली. मामी खुश झाल्या, म्हणाल्या, "बरं झालं, आता मी पण मॉडर्न झाले." पण माझ्या डोक्यात वेगळाच प्लॅन शिजत होता. दुसऱ्या दिवशी मी एक ID बनवला एका जुन्या विद्यार्थ्याच्या नावाने आणि त्यांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. संध्याकाळी त्या पुन्हा माझ्याकडे आल्या. फोन दाखवत म्हणाल्या, "हे बघ राहुल, हे काय आलंय, कोणती तरी रिक्वेस्ट आहे." मी पाहिलं आणि म्हणालो, "मामी, कदाचित तुमचा एखादा जुना विद्यार्थी असेल. ॲक्सेप्ट करून बघा, बोलून बघा. जर व्यवस्थित वाटलं नाही तर आपण ब्लॉक करू." मामीनं थोडा विचार केला आणि ॲक्सेप्ट केलं. आता खरा खेळ सुरू झाला. मी त्याच ID वरून मेसेज केला, "हॅलो मॅडम, मी तुमचा जुना विद्यार्थी आहे, आठवलं का?" त्यांनी रिप्लाय दिला. थोड्या गोंधळल्या होत्या, पण हळूहळू गप्पा वाढू लागल्या. मी दिवस रात्र मेसेज करू लागलो. त्यासुद्धा प्रतिसाद देऊ लागल्या. मामा लांब होते, त्यामुळे त्यांचं एकटेपण स्पष्ट जाणवायचं. त्या घराच्या गोष्टी शेअर करायच्या, मामाच्या तक्रारी, मुलांच्या खोड्या. मी सगळं ऐकून घ्यायचो, सल्ला द्यायचो, त्यांना खूप स्पेशल वाटून द्यायचो. कित्येक रात्री आम्ही 3 वाजेपर्यंत चॅट करत असायचो. त्या म्हणायच्या, "तुझ्याशी बोलून खूप हलकं वाटतं, घरात कोणीच नाही रे समजून घेणारं." मी मनातल्या मनात विचार करायचो, किती सहज शक्य होतं आहे हे सगळं. सकाळी उठल्याबरोबर गुड मॉर्निंग, संध्याकाळी गुड नाईट. मध्येच मी त्यांचा फोटो मागायचो. "मॅडम, तुमचा एक फोटो पाठवा ना." सुरुवातीला मामी लाजत होत्या, पण मग पाठवू लागल्या. मी कौतुक करायचो, "वाह मॅडम, तुम्ही तर अजूनही किती सुंदर दिसता." हे ऐकून त्या खूप खुश व्हायच्या. घरात मी बघायचो की आता त्या फोनवर जास्त वेळ घालवायच्या. मुलांना कमी ओरडायच्या, जणू काही त्यांना नवीन आयुष्य मिळालं होतं. एका रात्री चॅटिंग करताना मी हिंमत करून लिहिलं, "मॅडम, आय लव्ह यू." त्या काही वेळ शांत राहिल्या. मग रिप्लाय आला, "हे काय बोलतोस? मी लग्न झालेली आहे." पण मी इमोशन होऊन बोलायचो, "मॅडम, तुमच्याशी बोलून मला तुमच्यावर प्रेम जडलंय. तुमचं हे एकटेपण पाहून मला खूप त्रास होतो." मामी कचरल्या, पण शेवटी त्यांनी होकार दिला. आता मी त्यांना गर्लफ्रेंड म्हणू लागलो. मग मी भरदार व्यक्तिमत्वाचा फोटो मागायचो आणि त्या पाठवायच्या आणि म्हणायच्या, "फक्त तुलाच दाखवते हं, कोणाला सांगू नकोस." आता आम्ही प्रभावी झालो होतो. त्या भेटण्याची गोष्ट काढायच्या, "कधी भेटणार आपण?"
मी म्हणायचो, हो लवकरच. पण खरं तर मी त्यांच्यासोबत होतो. आता वेळ आली होती सत्य सांगण्याची. एका संध्याकाळी मुलं मित्रांकडे खेळायला गेली होती. त्या किचनमध्ये जेवण बनवत होत्या. मी हळूच गेलो, त्यांना मिठी मारली. त्या दचकल्या. अरे राहुल, हे काय करतोस? सोड मला. मी हसून म्हणालो, मामी, मीच तो आहे, तुमचा जुना विद्यार्थी. त्यांच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला. त्याने मागे सरकल्या. काय बकवास आहे ही? मला काही समजत नाही आहे. मी फोन काढला, सगळं चॅटिंग दाखवलं, फोटो दाखवले. त्यांना सगळं समजलं. त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. त्या रडू लागल्या. अक्षरशः माझ्या पाया पडल्या. बाळा, मला माफ कर. माझ्याकडून चूक झाली. कुणाला सांगू नकोस रे. माझी जिंदगी बर्बाद होईल. मी त्यांना उठवलं, खोलीत घेऊन गेलो, बेडवर बसवलं, पाणी प्यायला दिलं आणि म्हणालो, मामी, मी तुमचं नुकसान नाही करणार. मी तर तुमच्यावर खरं प्रेम करतो. त्या रडत म्हणाल्या, तू 19 वर्षाचा आहेस, मी 40ची. ही चुकीचं आहे समाजाच्या दृष्टीने. मी त्यांचा हात पकडला आणि माझ्या भावनेवर ठेवला. बघा, तुमच्यासाठी माझी भावना किती दाटून आली आहे. मी काय करू? मामीचा हात थरथरत होता, पण त्या बाजूला झाल्या नाहीत. मग मी त्यांना मिठीत घेतलं. मग हळूहळू त्या मला साथ देऊ लागल्या. मी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला मोकळं केलं. मी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सुंदर अनुभव घेऊ लागलो. मामी आता विरोध करत नव्हत्या. त्या म्हणाल्या, बाळा, आता थांबू नकोस, मला पण खूप गरज आहे. मग मी माझी भावना मोकळी केली. मामीनी पाहिलं तसं त्यांचे डोळे विस्फारलेले. बापरे. मी त्यांना बेडवर झोपावलं आणि भावना त्यांच्या जीवनात टाकली. मामी म्हणाल्या, हळू रे बाळा. मग मी हळू सुंदर वेळेचा अनुभव घेऊ लागलो. काही वेळाने माझी भावना अनावर झाली आणि मी त्यांच्या जीवनात रंगाच्या 5-6 पिचकाऱ्या सोडल्या. मग आम्ही दोघे थापा टाकत पडलो. मामी म्हणाल्या, बाळा, हे चुकीचं होतं पण खूप छान वाटलं. मी म्हणालो, मला तुम्हाला माझं करायचं आहे. आपण देवाच्या साक्षीने लग्न करूया. त्या घाबरल्या. जर कुणाला कळालं तर? मी वचन दिलं, हे आपलं गुपित राहील. त्याच रात्री आम्ही घरातल्या मंदिरात सिंदूर भरून देवासमोर लग्न केलं. सकाळी उठलो तेव्हा मामीच्या चेहऱ्यावर एक वेगळीच शांतता होती. त्या मला पाहून हसल्या, पण त्यांच्या डोळ्यात काहीतरी उरलेलं होतं. कदाचित अपराधी भावना किंवा भीती. मी म्हणालो, कविता, आता तू माझी आहेस. कुणालाही कळणार नाही. आपण सगळं सांभाळून घेऊ. त्या म्हणाल्या, हो रे राहुल, पण मुलं, मामा कधी परत येणार आणि हे सगळं समाज काय म्हणेल? मी त्यांना सांगितलं, देवाने जोडलेलं नातं आहे हे, कुणालाच कळणार नाही. त्या दिवसापासूनच आमचं आयुष्य बदललं. घरात आम्ही सुंदर वेळ घालवू लागलो. मुलं शाळेत जात असत आणि आम्ही घरात एकटे. मी क्लासला जात असे, पण मन कधीच अभ्यासात नसायचं. सगळा वेळ विचारात गुंतलेला असायचा. त्या आता मला बाळाऐवजी राहुल म्हणून हाक मारायच्या आणि त्यात एक गोडवा असायचा. पण हळूहळू मला जाणवलं की त्यांच्या वागण्यात काहीतरी बदल होत आहे. त्या रात्री उशिरापर्यंत फोनवर असायच्या, पण आता त्या फेसबुक उघडायच्या नाहीत. मी विचारलं तेव्हा त्या म्हणाल्या, नको रे ती सोशल मीडिया. त्यामुळे सगळं सुरू झालं. आता आपण फक्त एकमेकांसाठी. मी हसलो, पण मनात कुठेतरी एक शंका निर्माण झाली. कदाचित त्या मला फसवत आहेत. नाही, मी स्वतःला सांगितलं, हे विश्वास आहे. दिवस जात होते. मामाची बदली झाल्यापासून 2 महिने उलटले होते. ते अधूनमधून फोन करायचे. कसं आहे सगळं? मुलं अभ्यास करतात का? राहुल, तू मामीची मदत करतोस ना? मी म्हणायचो, हो मामा, सगळं ठीक आहे. मामी खूप काळजी घेतात. पण प्रत्येक फोननंतर मामीचा चेहरा पडायचा. त्या म्हणायच्या, राहुल, मला वाटतं आपण हे थांबवावं. हे चुकीचं आहे. मी बघत होतो की त्यांच्या डोळ्यात एक प्रकारची उदासीनता येत होती. काही दिवस उलटले. घरच्या भीतींना आता आमचे गुपित ठाऊक झाले होते. पण ज्या खोलीत आम्ही लग्नाचं नाटक केलं होतं, त्याच खोलीत आता एक विचित्र शांतता पसरू लागली होती. ज्यांना आता मी कविता म्हणू लागलो होतो, त्यांच्या वागण्यातला बदल आता केवळ उदासीनता नव्हता, तर ती एक भीती होती. एका रात्री साधारण 1:30-2 वाजले असतील. पावसाची रिमझिम सुरू होती. माझी झोप अचानक उघडली. बाजूला त्या नव्हत्या. मला वाटलं त्या पाणी प्यायला गेल्या असतील किंवा मुलांकडे गेल्या असतील. मी उठलो आणि हॉलमध्ये गेलो. तिथे अंधार होता, पण मामीच्या खोलीच्या दरवाजातून मोबाईलचा मंद प्रकाश बाहेर येत होता. मी हळूच दाराच्या फटीतून पाहिलं. मामी कुणाशी तरी फोनवर बोलत होत्या, पण त्यांचा आवाज इतका कमी होता की मला काहीच ऐकू येत नव्हतं.
त्यांच्या चेहऱ्यावर हावभाव मात्र दिसत होते. त्या रडत होत्या आणि वारंवार कुणासमोर तरी गयावया करत होत्या. माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली. कोणाशी बोलत असतील या? मामाशी तर नाही ना? पण मामाशी बोलताना त्या रडतील कशाला? दुसऱ्या दिवशी सकाळी मी मुद्दामून त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. कविता, रात्री कुठे होतीस तू? मी तुला शोधत होतो. त्यांनी नजर चोरली. काही नाही रे राहुल, मुलाला ताप भरला होता रात्री, तिथे झोपले होते मी. त्यांनी खोटं बोललं होतं, कारण मी पाहिलं होतं त्या मुलांच्या खोलीत नव्हत्या. तिथूनच माझ्या डोक्यात संशयाचं भूत शिरलं. मी ठरवलं की आता या प्रकारच्या मुळाशी जायचं. ज्या सोशल मीडियाचा वापर करून मी त्यांना जाळ्यात ओढलं होतं, त्याच टेक्नॉलॉजीचा वापर करून मी आता त्यांच्यावर पारण ठेवायचं ठरवलं. मी मामीचा फोनचा क्लोन तयार केला. आता त्यांचे सगळे मेसेजेस माझ्या लॅपटॉपवर दिसणार होते. मला वाटलं होतं की कदाचित त्या दुसऱ्या कोणाशी तरी चॅटिंग करत असतील, पण जे समोर आलं ते पाहून माझ्या पायाखालची जमीन सरकली. मामींना मेसेज येत होते, पण ते प्रेमाचे नव्हते. कोणीतरी त्यांना त्यांचे आणि माझे फोटो पाठवत होतं. ते फोटो जे आम्ही त्या खोलीत घालवलेल्या एका क्षणाचे होते. मॅसेजमध्ये लिहिलं होतं, मॅडम, तुमचा भाचा तर खूप प्रभावी निघाला. जर हे फोटो तुमच्या पतीला आणि शाळेच्या ग्रुपवर गेले तर तुमचं काय होईल? माझं डोकं सुन्न झालं. मी तर कुणालाच काही सांगितलं नव्हतं. मग हे फोटो कोणी काढले? आमच्या घरात कॅमेरा कोणी लावला? मी मामीकडे गेलो. त्या किचनमध्येच होत्या. मी थेट फोन त्यांच्यासमोर धरला. हे काय आहे कविता? तुला हे मेसेज कोण पाठवत आहे? त्यांच्या हातातील वाटी खाली पडली. त्या थरथरला लागल्या. राहुल, मला माहिती नाही. गेल्या आठवड्यापासून हे सुरू आहे. तो माणूस पैसे मागतोय. माझ्याकडे सगळे दागिने होते, मी गहाण ठेवलेत त्याला पैसे देण्यासाठी. तू मला का नाही सांगितलंस? मी ओरडलो. कसं सांगणार होते? मला वाटलं तूच तर हे करत नाहीस ना, कारण तुलाच माझं सगळं माहिती होतं. त्या ओक्साबोक्षी रडू लागल्या. त्यांच्या या वाक्याने मला धक्का बसला. त्यांना माझ्यावर संशय होता, पण मग तो तिसरा माणूस कोण? आता घरातलं वातावरण बदललं होतं. तो व्यक्ती रोज नवीन मागणी करायचा. कधी पैसे तर कधी मामींना एका ठराविक हॉटेलमध्ये भेटायला बोलवायचा. मामींची अवस्था दयनीय झाली होती. त्या शाळेत जाणं विसरल्या होत्या. घरी मुलांकडे त्यांचं लक्ष नसायचं. त्या फक्त फोनकडे बघत बसायच्या. मला जाणीव झाली की ज्यासाठी मी हे सगळं केलं होतं, त्यामुळे आज एका हसत्या खेळत्या कुटुंबाचा बळी घ्यायला सुरुवात केली होती. पण खरा धक्का अजून बाकी होता. एका संध्याकाळी मामाचा फोन आला. राहुल, मी उद्या नाशिकला येतोय. एक सरप्राईज आहे. मामा येणार. या बातमीने मामीच्या चेहऱ्यावरचा उरला रंगही उडाला. जर मामा आले आणि त्यांना याबद्दल कळालं तर, किंवा त्या माणसाने फोटो पाठवले तर सगळं संपणार होतं. मी ठरवलं की त्या व्यक्तीला पकडायचं. मी मामींच्या फोनवरून त्याला मेसेज केला, आज रात्री घरामागच्या जुन्या गोदामात ये. तुला हवे तेवढे पैसे मिळतील, पण फोटो कायमचे डिलीट करावे लागतील. त्याचा रिप्लाय आला, एकटी ये कविता. राहुलला सोबत आणलंस तर फोटो व्हायरल व्हायला वेळ लागणार नाही. माझ्या काळजात धस्स झालं. त्याला माझं नाव कसं माहिती? त्याला हे कसं माहिती की मी या घरात काय करतोय? याचा अर्थ तो माणूस आमच्या आसपासचाच होता. रात्रीचे 11 वाजले होते. मामी भीतीने गारटल्या होत्या. मी त्यांना धीर दिला, तू जा, मी तुझ्या मागे अंधारात असेल. माझ्याकडे हॉकी स्टिक आहे, मी त्याला सोडणार नाही. आम्ही गोदामात पोहोचलो. तिथला परिसर खूपच सुमसाम होता. मामी पुढे आल्या. तिथल्या एका खांबापाशी एक आकृती उभी होती. पावसाचा जोर वाढला होता. आणलेत पैसे? त्या आकृतीचा आवाज ऐकू आला. तो आवाज ओळखीचा वाटत होता, पण खूपच घोगरा होता. हो, हे घ्या, पण प्लीज माझे फोटो परत करा, त्या रडत म्हणाल्या. तो माणूस हसला. फक्त फोटो? अगं कविता, ही तर फक्त सुरुवात आहे. तुझा भाचा राहुल, त्याला वाटतं तो खूप हुशार आहे. त्याने तुझं ID बनवलं, तुला जाळ्यात ओढलं, पण त्याला हे माहिती नाही की शिकार तो स्वतः झाला आहे. मी अंधारातून बाहेर आलो. कोण आहेस तू? समोर ये. त्या माणसाने टॉर्चचा प्रकाश स्वतःच्या चेहऱ्यावर टाकला. समोरचा चेहरा पाहून मी आणि मामी दोघेही थिजलो. तो दुसरा तिसरा कोणी नसून मामाचा सक्का लहान भाऊ, म्हणजेच माझा धाकटा काका विकास होता. विकास तू? मामी ओरडल्या. विकास काका हसत होते. हो वहिनी, राहुलला वाटलं तो खूप मोठा खिलाडू आहे,
पण ज्या दिवशी त्याने तुमचं फेसबुक ID बनवलं त्या दिवशी मला नोटिफिकेशन आलं होतं. मी फक्त वाट पाहत होतो की हा मुलगा किती थरारला जातो. आणि तुम्ही तर शिक्षिका आहात ना. एका 19 वर्षाच्या मुलाच्या जाळ्यात इतक्या सहज कसं अडकलात. माझ्या डोक्यात संताप गेला. हे सगळं तू का केलंस? तू तर मामाचा भाऊ आहेस ना. भाऊ? हो आहे, पण सुरेशने मला मालमत्तेस वाटा दिला नाही. त्याला वाटलं तो खूप आदर्श आहे. आता जेव्हा त्याच्या आदर्श पत्नीचे आणि लाडक्या पुतण्याचे हे प्रताप त्याला कळतील तेव्हा तो मला तो वाटा स्वतःहून देईल. विकास काकाने रिव्हॉल्वर काढली. आता खेळ संपलाय. राहुल, तू इथून पळून जाशील असं मला वाटलं होतं, पण तू इथे येऊन स्वतःची कबर खोदलीस. आता मी पोलिसांना फोन करेल आणि सांगेल की राहुल वहिनीवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला आणि त्यात काहीतरी अघटित घडलं. मामी शांत उभ्या होत्या. अचानक त्या हसायला लागल्या. त्यांचा तो हसण्याचा आवाज इतका भयानक होता की विकास काका आणि मी दोघेही दचकलो. विकास, तुला काय वाटतं, मी इतकी भोळी आहे? मामीचा आवाज आता बदलला होता. त्यात एक थंडपणा होता. त्यांनी साडीच्या पदरातून एक छोटी बाटली काढली. राहुलने मला फसवलं असं तुला वाटतंय? उलट मी त्याला वापरलं. सुरेश शहराबाहेर गेल्यावर मला कुणाची तरी गरज होती. राहुल तरुण होता, मूर्ख होता. त्याने मला सोशल मीडिया शिकवलं. त्याने मला हवं ते दिलं. पण तू मध्ये येऊन सगळा खेळ बिघडलास. विकास काका गोंधळले. काय बडबडतेस तू? तुला काय वाटलं तू माझ्या खोलीत कॅमेरे लावलेस हे मला कळत नाही? मी शाळेत CCTV तपासायचं काम करते विकास. ज्या दिवशी तू कॅमेरा लावलास त्याच दिवशी मी तो शोधला होता. पण मी तुला रोखलं नाही, कारण मला पाहायचं होतं की तू किती पुढे जातोस. त्यांनी त्यांच्या फोनवर एक बटन दाबलं. अचानक गोदामाचे दिवे लागले. तिथे आधीच 2 माणसं उभी होती. ते मामाचे मित्र होते जे पोलीस खात्यात होते. राहुल, तू फक्त एक मोहरा होतास. मामी माझ्याकडे बघून म्हणाल्या. तुझ्यावर माझं प्रेम नव्हतं आणि कधी नसेल. तू फक्त माझ्या एकाकीपणाचं साधन होतास. पण विकास, तू तर गुन्हेगार निघालास. त्या रात्री विकास काकांना अटक झाली. पण कथा इथेच संपत नाही. मी पूर्णपणे खेचलो होतो. ज्या स्त्रीला मी माझी पत्नी मानलं होतं, जिच्यासाठी मी माझ्या प्रत्येक नात्याशी पडताळणी केली होती, तिने मला फक्त एक मोहरा म्हणून वापरलं होतं. दुसऱ्या दिवशी मामा घरी आले. त्यांना सगळं कळालं होतं, किंवा त्यांना जेवढं मामींनी सांगितलं होतं तेवढं कळलं होतं. मामींनी त्यांना सांगितलं की राहुलने मला वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घातला आणि विकासला पकडून दिलं. मामांनी मला मिठी मारली. राहुल, तू आमचं घर वाचवलास बाळा. मला अभिमान आहे तुझा. मी मामीकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती. त्यांनी एकाच दगडात 2 पक्षी मारले होते. विकासला वाटेतून दूर केलं आणि माझे बोल ती कायमची बंद केली. कारण जर मी सत्य सांगितलं असतं तर मी सुद्धा तुरुंगात गेलो असतो. मी नाशिक सोडण्याचा निर्णय घेतला. जाताना मामी मला सोडायला दारापर्यंत आल्या. त्यांनी माझ्या कानात हळूच म्हटलं, राहुल, सोशल मीडियाचा वापर करून तू मला मॉडर्न बनवलंस ना. मग आता एक मॉडर्न धडा लक्षात ठेव. पडद्यावर जे दिसतं ते नेहमी खरं नसतं. मी सुन्न होऊन बस स्टँडवर आलो. माझ्या खिशात एक चिठ्ठी होती, जी मामीने जाताना माझ्या खिशात कोंबली होती. मी ती चिठ्ठी उघडली. त्यावर लिहिलं होतं, राहुल, तुला वाटतंय ना की सगळं संपलं, पण त्या रात्री देवासमोर जो सिंदूर माझ्या भांगात भरला होतास त्याचं काय? तुला खरंच वाटतंय का मी ते लग्न विसरले? लवकरच तुला एक गोड न्यूज मिळेल. शेवटी तू माझ्या मुलांचा मोठा भाऊ आहेस की हे आता काळच ठरवेल. माझे हात थरथरायला लागले. बस सुरू झाली होती. नाशिक मागे सुटत होतं, पण एका अशा रहस्यासह ज्याने माझ्या आयुष्याची दिशा कायमची बदलली होती. मित्रांनो, ही कथा मानवी स्वभावात गुंतागुंत आणि सोशल मीडियाच्या गैरवापरामुळे निर्माण होणाऱ्या धोक्यावर भविष्य करते. कोणत्याही नात्यात विश्वास महत्त्वाचा असतो, पण जेव्हा स्वार्थमध्ये येतो तेव्हा नात्याचा असाच खेळ होतो. मित्रांनो, तुम्हाला या कथेचा पुढचा भाग म्हणजे राहुलच्या आयुष्यात पुढे काय घडलं आणि मामीचा हा नवीन खेळ कसा उलगडतो हे जाणून घ्यायला आवडेल का? तसे असल्यास कमेंटमध्ये सांगा. मी पुढचा भाग लिहीन. धन्यवाद.